पनवेल महानगरपालिकेच्या थकीत मालमत्ता करावरील शास्ती विरोधात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांनी अखेर शास्ती माफी योजनेची घोषणा केली आहे। आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते। नागरिकांवरील अन्यायकारक आर्थिक बोजा दूर करण्यासाठी शास्ती माफी ही तातडीने व आवश्यक असल्याची ठाम भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांच्या समोर मांडली। यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चितळे यांनी एकदाच आणि आत्ताच अशा स्वरूपातील शास्ती माफी योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत 18 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान 90%, 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान 75%, 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान 50% आणि 11 ते 20 सप्टेंबर दरम्यान 25% शास्ती माफी मिळणार आहे। नागरिकांनी या सवलतीचा लाभ त्वरित घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे। महानगरपालिका ही बिलकुल इथं ऐकून घ्यायला तयार नाहीये, याच्याबद्दल आम्ही इथे निषेध करतो आणि या इथं त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार। जोपर्यंत ही शास्ती आहे आणि हे चुकीचा लावलेला दंड आहे, हा जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हे आमचं आंदोलन आहे हे चालूच ठेवणार आहोत। हे इथं आम्ही सगळ्यांना इथं सांगतो, महापालिका प्रशासनाचा पण आता करा, आज करा। आम्ही इथून उठून जात नाही। तुम्हाला अपेक्षा असेल तर उद्या करतो, आम्ही इथून जाणार नाही। आम्ही आता हे हॉल सोडत नाही। आम्ही या ठिकाणी या मजल्यावर खाली उतरायला तयार नाही। शास्ती माफी झालीच पाहिजे, शास्ती माफी झालीच पाहिजे, शास्ती माफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। 15 ऑगस्ट पर्यंत जे लोक जे नागरिक त्यांचा कर संपूर्ण रक्कम भरतील त्यांना 90% आम्ही शास्ती माफी देतो आहोत। 16 ऑगस्ट पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत जे कर भरतील त्यांना 75% शास्ती माफी राहील। 1 सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत 50% शास्ती माफी राहील आणि 11 सप्टेंबर पासून ते 20 सप्टेंबर पर्यंत त्या ठिकाणी 25% शास्ती माफी राहील। शास्ती माफीच्या अनुषंगाने जे बदल महानगरपालिकेला स्वतःच्या संगणक प्रणालीमध्ये कर प्रणालीमध्ये करायचे आहेत ते आम्ही तयार केलेले आहेत। सगळे नागरिकांना कोणत्या ठिकाणी शास्ती माफीच्या अनुषंगाने त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याच्या अनुषंगाने कुठे काय काय त्यांना सुविधा उपलब्ध करून देतील त्या अनुषंगाने आम्ही आमची सेंटर्स आम्ही एक्झिक्यूट करतो आहोत। मालमत्ता कर संकलन प्राईड सोसायटी सेक्टर 7 हा खारघरमध्ये त्या ठिकाणी आमचं ऑफिस आम्ही उघडलेलं आहे। तिथे नागरिक स्वतः देखील विचारू शकतात। या व्यतिरिक्त कामोठाला सेक्टर 21 मध्ये गंगा टॉवर मध्ये महा ई सेवा केंद्र आम्ही चालू केलेलं आहे। त्या ठिकाणी देखील नागरिक शास्ती माफीच्या बद्दल चौकशी करू शकतात। मोठा खांदा नवीन बनवलेला एलिश बिल्डिंग सेक्टर 17 प्लॉट नंबर 84 या ठिकाणी देखील आपलं केंद्र आपण स्थापन केलं आहे। सर्व प्रभाग कार्यालयामध्ये आणि मुख्यालयामध्ये आपण या ठिकाणी सेल तयार केलेला आहे, ज्यामध्ये नागरिक ज्यांना शास्तीच्या बद्दलचं काही क्वेरी असतील तर ते विचारू पण शकतात आणि स्वतः कर त्या ठिकाणी भरू पण शकतात। माझं आव्हान असेल नागरिकांना की आपण महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे किंवा पनवेल कनेक्ट ऍपच्या माध्यमातून शास्ती जर का भरली तर त्यांना त्या अनुषंगाने 2% करामध्ये त्यांच्या सूट देखील त्यामध्ये मिळू शकते। त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी अवलंब करावा। या अनुषंगाने ही जी योजना आहे ही केवळ एक वेळची विशेष आणि अंतिम बाब म्हणून आम्ही राबवत आहोत। भविष्यामध्ये अशी आणि कोणतीही योजना त्यानंतर महानगरपालिका राबवणार नाही। सदर योजनेचा लाभ देण्यासाठी मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एक रकमी भरणा करणे आवश्यक आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाकडील याचिका क्रमांक 10/849/23 अन्वये अपिलार्थी असलेल्या ज्या सदस्यांनी माननीय न्यायालयाच्या दिनांक 29/4/24 च्या अंतरिम निर्देशानुसार 2 महिन्याच्या आतमध्ये सन 21-22 पासून पुढील मालमत्ता कराचा थकबाकीचा भरणा केला आहे त्यांनी अभियोजनेचा लाभ घेतल्यास तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयास अधीन असेल। या व्यतिरिक्त मालमत्ता करण्याचा आपण जर का ऑनलाईन जर का लाभ घेतला तर त्यासाठी 2% अतिरिक्त सूट मिळवता येईल आणि 31 जुलै 25 पर्यंत जर का मालमत्ता कराचा भरणा केला तर चालू वर्ष मागणीवरती 5% सूट देखील त्यामुळे मिळवता येईल। पर्याय आता कशा प्रकारे नागरिक भरू शकतात त्याच्याबद्दलच आम्ही उपलब्ध करून दिली आहेत।
पनवेल कनेक्ट ॲप हे ॲप डाउनलोड तुम्ही करू शकता आणि त्याच्यावरती प्रॉपर्टी टॅक्स विभागावरती क्लिक केल्यानंतर तिथून देखील आपण भरू शकता. या व्यतिरिक्त महानगरपालिकेची वेबसाईट https://panvelmc.in या संकेतस्थळाचा वापर करून आपण भरू शकता. PMC टॅक्स ॲप अजून एक आपला ॲप आहे, त्याचा पण वापर करू शकता. रोखीने किंवा धनादेशाद्वारे चेकद्वारे पण आपण महानगरपालिकेचे मुख्यालय आणि विविध प्रभाग कार्यालय या ठिकाणी आपण आपला टॅक्स भरू शकता. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही महानगरपालिकेचे बूथ आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो, ज्या ठिकाणी एन्क्वायरी काउंटर्स पण असतील. ज्या नागरिकांना टॅक्समध्ये त्यांना माफी किती मिळेल किंवा काही शंका असतील तर त्या बाबतीत त्यांच्या शंकांचं निरसन पण त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांच्याकडून टॅक्स त्या ठिकाणी रोखीने भरून पण घेण्यात येईल. माझ्या सर्व नागरिकांना विनंती असेल की करमाफीमुळे हा जो आपला प्रलंबित असलेला हा जो विषय आहे तो मुळापासून आपण समजून टाकूया. आपण म्हणाल 90% आपण करमाफी का शास्ती माफी आपण का करतो, त्यामध्ये करमाफी नाही शास्ती माफीबद्दल बोलतोय. शास्ती माफी ही स्पेसिफिकली 90% आपण देतोय कारण ज्या नागरिकांनी यापूर्वी कर भरलेला आहे, जे लोक कायद्याचा जास्तीत कायदा पाळणारे लोक आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये कन्सिडर करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण शास्ती माफी 90%ची आता आपण जाहीर केलेली आहे. आणि सर्व नागरिकांना विनंती आहे आपण ही जी अंतिम योजना आपण त्या ठिकाणी लागू केलेली आहे त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा आणि आपला कर रुपये जो बोजा आहे त्यातून आपला हा जो विषय निर्माण झालेला आहे तो सॉर्ट आउट करून घ्यावा. धन्यवाद.